निवडून आल्यानंतर आश्वासनांचा लोकनेत्यांना विसर पडतो. चंदगड तालुका मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सुरेश सातवणेकर यांनी व्यक्त केली खंत. चंदगडला मराठा समाजाचा मेळावा संपला. आरक्षणाच्या प्रश्नावरही राजकीय नेत्यांचे एकमत झालं नाही. त्यामुळेच विशाल प्रमाणात असलेल्या मराठा समाजाचे आजपर्यंत सर्वच बाजूनं नुकसान होतंय. सत्तेपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा सत्तेवर आल्यानंतर राजकीय लोकांना त्याचा विसर पडतो. त्यामुळेच वर्षानुवर्ष मराठा समाजाकडे दुर्लक्ष केलं आहे, अशी खंत चंदगड तालुका मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सुरेश सातवणेकर यांनी व्यक्त केलं. चंदगड इथं आयोजित मराठा समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉक्टर R.N. गावडे होते. प्रास्ताविक कमलाकर सावंत यांनी करून मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी या मेळाव्याचं आयोजन केलं असल्याचं सांगितलं. यावेळी बोलताना श्री सातवणेकर पुढे म्हणाले, मराठा समाजाकडे आर्थिक ताकद नसल्यानं समाजाचं खच्चीकरण झालं. त्यामुळं आर्थिक विकास होत नाही. आम्ही कोणत्याही समाजाची उणीधुणी काढत नाही, पण आम्हाला कुणी डिवचण्याचं काम केलं तर त्याला सोडणार नाही, असा इशारा दिला. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून चंदगड अर्बन बँकेच्या सहकार्यानं चंदगड तालुक्यातील 150 तरुणांना रोजगार दिल्याचं सांगितलं. यावेळी मराठा समाजाचे संघटक शंकर मनवाडकर यांनी शासनाने आजपर्यंत मराठा समाजाची फसवणूक केली आहे. शासकीय स्तरावर फक्त 6% लोक नोकरीत आहेत. 37% जनता गरिबावस्थेत आहे, तर 22% मराठा समाज भूमिहीन आहे. पण प्रत्येक निवडणुकीत मराठा समाजाचं पाठबळ घेऊन निवडून सत्तेत उपभोग घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यास मात्र वेळ मिळत नाही. ही शोकांतिका असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्योजक महादेव वांद्रे यांनी चंदगड शहराच्या विकासासाठी आणि मराठा समाजाच्या हक्कासाठी मराठा समाजातील सर्वच घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सांगितलं. यावेळी मराठा समाजाचे तालुका सरचिटणीस राजाराम सुके यांनी मेळाव्याचा हेतू स्पष्ट करून मराठा समाज स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून 50% आतील टिकाऊ आरक्षण मिळालं पाहिजे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी शासनानं भरली पाहिजे. आरक्षण देताना जातीच्या टक्केवारीनुसार आरक्षण मिळालं पाहिजे. अण्णासाहेब पाटील महामंडळाने मराठा समाजातील शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी ट्रॅक्टर योजना आणि विद्यार्थ्यांसाठी 40 लाखापर्यंतचं शैक्षणिक कर्ज योजना सुरू केली आहे. मात्र या शासनाने अद्याप या योजनांचा अध्यादेश काढला नाही. तो अध्यादेश काढावा. मराठा समाजासाठी राबवलेल्या योजना आणि आरक्षणासाठी काय प्रयत्न केले याची श्वेतपत्रिका काढावी, असा ठराव यावेळी मांडण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाने एकमुखी पाठिंबा देऊन ठराव संमत केले. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर गावडे यांनी मराठा हा कष्टकरी आहे, त्याचे नाते माते आणि मिलिटरीशी आहे, त्यामुळे जगाचा पोशिंदा आहे म्हणून त्याने धन्यता मानली आहे. पण यापुढे मराठा समाजाला सरकार दरबारी न्याय मिळाला पाहिजे, असं सांगून एक मराठा लाख मराठा या घोषणेनं मराठा समाज बांधून ठेवला असल्याचं सांगितलं. यावेळी ओंकार चंदगडकर, दिलीप कदम, विक्रम मुतकेकर, नितीन गायचारे, ॲडव्होकेट विजय कडूकर, सुधाकर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी नगरसेवक अभिजित गुरबे, नितेश मोरे, अजय कदम, ज्ञानेश्वर चंदगडकर, रमेश देसाई, शांताराम भिंगुर्डे, सुभाष गावडे, नितीन मोरे, संतोष देसाई, महेश देसाई, एकनाथ माडगूत, नंदकुमार ढेरे, मारुती पाऊसकर, पिंटू कडोलकर, ऋषिकेश कुटरे, परशुराम बांदिवडेकर यांच्यासह मराठा युवक युवती मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आर न्यूजसाठी राजेंद्र शिवणगेकर, चंदगड. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.